सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काल एक महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे. या सुनावणी दरम्यानमध्ये सर्व आरोपीवर आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आले असून याची पुढील सुनावणी जी आहे ती 8 जानेवारी रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी प्रकरणात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींना विरोध केल्यामुळे त्या ठिकाणच्या आरोपींनी त्यांची निर्गुणपणे हत्या केली. त्यांच्या हत्येने बीड जिल्हाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या हत्याकांडातील सर्व आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे सर्व आरोपी जे आहेत ते सध्या पोलीस कोठडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. सध्या जर पाहिलं तर ह्या आरोपींनी अनेक वेळा न्यायालयाच्या मार्फत आपल्यावर झालेले आरोप जे आहेत ते चुकीचे असल्याचा दावा केला होता, परंतु आज जी महत्त्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू मांडताना ह्या सर्व मकोका अंतर्गत असलेल्या आरोपीवर जो आरोप आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता कुठेतरी गती मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 1 वर्ष झाले असून ह्यातील एक मुख्य आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे जो आहे तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर दुसरीकडे जर पाहिलं तर वाल्मिक कराडसह इतर 6 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आवदा कंपनीतील खंडणी प्रकरण जे होतं या खंडणी प्रकरणाला विरोध करणारे सरपंच संतोष देशमुख यांची अशा निर्गुणपणे अमानुषपणे जी हत्या आहे ती हत्या ह्या टोळीकडून करण्यात आलेली होती. ज्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात येत होती त्यावेळेस मोकारपंथी नावाच्या ग्रुपवर काही व्हिडिओ काही कॉल व्हायरल झाले असल्याचा प्रूफ देखील न्यायालयामध्ये सरकारी वकिलाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण झालेल्या त्यांच्या जे अंगावर ओळ होते त्याच्या जवळपास 21 फोटो जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिले आहेत. ह्याचबरोबर न्यायालयाकडे देखील हा पुरावा सादर करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर काही कॉल रेकॉर्डिंग असताना ह्या देखील न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती. ती सुनावणी देखील पार पडलेली आहे. 23वी ही सुनावणी होती. ह्या 23व्या सुनावणीच्या माध्यमातून न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संपूर्ण बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील जे आहेत डॉक्टर उज्ज्वल निकम यांनी आपली संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो हत्याकांडाचा तो न्यायालयासमोर मांडला. न्यायालयाने ती बाजू ऐकून घेऊन मकोका अंतर्गत जे 6 आरोपी आहेत त्यांच्यावर आता जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोप आहे तो निश्चित केला असल्याचं देखील सांगितलं जात आहे. ह्यावेळी उज्ज्वल निकम जे आहेत सरकारी वकील त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की नेमकं हे प्रसारमाध्यमाशी बोलताना उज्ज्वल निकम काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेमकं डॉक्टर उज्ज्वल निकम काय म्हणाले आहेत आणि ह्या हत्या प्रकरणाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला. याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला. न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले. एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे. आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चितची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे D2 ऑपरेशन केलं, ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं, त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते.
त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल. त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात होते, त्याबद्दल देखील आज कोर्टाने नाराजी व्यक्त केली. काय नेमकं त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे, नाही असं नाही आहे, परंतु वेगवेगळ्या 30 कारणं ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती. म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील त्यांच्या म्हणण्यावरती त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा. त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं, तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, सगळे आरोप तुरुंगातच होते, आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल. मात्र संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक वरती घेतलं जाईल का? फास्ट ट्रॅक वरती चालेल? आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला. न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं, परंतु कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो, परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल. मात्र मान्य कोर्टाबरोबरच झालेले होते आणि तिथून देखील स्थगिती आणायचा प्रयत्न केला होता, स्टे मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते. उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला, उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता. Yes.